नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत जवळ्यामध्ये फणसाची भाजी। आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत आपण फणसाची भाजी। असे भाजीचे फणस बाजारामध्ये मिळतातच, पण आता झाडावर छोटे छोटे फणस यायला लागले आहेत। त्यातीलच हा एक मी फणस आणला आहे आणि आपण या फणसाची भाजी जवळ्यामध्ये बनवणार आहोत। याला सुकटही म्हणतात। सुकट जवळ्यामध्ये फणसाची भाजी ही अतिशय खूप चविष्ट लागते। हा आता फणस कसा कापायचा हे तुम्हाला मी दाखवते। फणस कापायच्या अगोदर काय करायचं असतं, या सुरीला असा भरपूर तेल लावून घ्या, म्हणजे फणस कापल्यानंतर जो काही चीक आहे तो काही जास्तीचा या सुरीला लागत नाही। असा एक पेपर घेऊन त्या पेपरावर ठेवून द्या फणस, आणि असा एखादा कपडा घ्या, एक जेणेकरून यातून जो चीक निघणार आहे तो आपण याच कपड्याने पुसणार आहोत। असे गोल गोल तुकडे करून घ्या। जसा जसा फणस आपण कापत जाऊ तसा तसा हा चीक यातून बाहेर पडतो, तो लगेचच असा फडक्याने पुसून घ्या। इथे मी असा गोल आकारामध्ये फणस कापून घेतला आहे। याचे आपण आता मधून काप करूयात आणि याच्यावरती जी सालं असतात ती आपण काढणार आहोत। याचे असे मधून काप करून घ्यायचे आहेत, आणि हा जो वरचा जो आवरण असतो काट्यांचा तो पण आपण इथे काढून टाकणार आहोत। फणसावरचा जो काट्यांचा आवरण असतो तो काढून घ्या। हे कापायच्या अगोदर कपड्याने या फणसावर जो असा चीक येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। नंतरच हा फणस मधून चिरून ह्या फणसावरचे जे काटे असतात ते काढून घ्यायचे आहेत। असा हा फणसावरचा काटांचा आवरण काढून झाला की लगेचच हे फणसाचे तुकडे आपण पाण्यात टाकणार आहोत। हे फणसाचे तुकडे आता आपण 2 पाण्यातून धुवून काढूया। फणस कापायच्या अगोदर सुद्धा मी धुवून घेतला होता, कारण त्यावर कशी थोडी माती धूळ असते, त्यामुळे फणस कापायच्या अगोदर आधी स्वच्छ धुवून घ्यायचा। आणि त्या फणसाचे जेव्हा आपण असे तुकडे करतो तेव्हा सुद्धा हे 2 पाण्यातून धुवून काढायचे, म्हणजे यातला जो काही चीक असतो तो या पाण्याद्वारे निघून जातो। आता मी या तुकड्यांचे आणखी छोटे छोटे तुकडे करून घेते। हे तुकडे आपण लगेचच पुन्हा एकदा पाण्यात टाकणार आहोत। असे हे फणसाचे छोटे छोटे तुकडे करून झाले की त्यामध्ये आपण 1 टीस्पून तेल घालणार आहोत। हे तेल असं सगळीकडे मिक्स करायचं आहे, आणि आपण याला आता चांगली गॅसवर एक उकळी घेणार आहोत। गॅसवर याची उकळी घेतली का काय होतं, यातला जो आणखी काही चीक असेल, चिकटपणा, तो निघून जातो, आणि ज्यावेळेला आपण भाजी खातो त्यावेळेला असा चिक चिक लागत नाही। त्यामुळे पहिली प्रोसिजर तुम्ही ही करून घ्या। जवळा आपण आता हा 2-3 पाण्यातून धुवून काढणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अशी एक आपण या फणसाच्या तुकड्यांना चांगली अशी एक उकळी घेणार आहोत। गॅस बंद करूया। आता हे तुकडे आपण कुकरला शिजवणार आहोत। ही अशी पहिली प्रोसिजर आपण का केली आहे बघा, तुम्ही इथे पाहू शकता या पाण्यामध्ये असा चिकटपणा असा हा वर आला आहे, आणि हा चिकटपणा आपल्याला घालवण्यासाठी एकदाच उकळत्या पाण्यातून हे बॉईल करून घेतले आहेत। आता हे आपण फणसाचे तुकडे कुकरमध्ये काढून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता फणसांचे तुकडे जे आपण या पाण्यात उकळले होते त्याचा हा पाण्याचा रंग जरा असा पांढरसर झाला आहे। त्यामुळे कसं हा चिक जो आहे फणसाच्या तुकड्यांचा तो या पाण्यात उतरला आहे। आता आपण हे फणसाचे तुकडे आपण कुकरला उकळून घेऊयात।
हे जे उकळलेलं पाणी आहे ते आता मी टाकून दिलं आहे. यामध्ये आपण दुसरं चांगलं पाणी घालणार आहोत. कुकरला उकडत ज्यावेळेला आपण हे फणसाचे तुकडे लावतो तेव्हा त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून मीठ घालणार आहोत, पाव टीस्पून हळद घालणार आहोत आणि 1 टीस्पून हा आपण तेल यामध्ये घालणार आहोत. आता हे सगळं आपण मिश्रण एकत्र करून घेऊयात आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढूयात. कुकरला जर हे फणसाचे तुकडे शिजवले तर चांगले शिजतात आणि पटकन शिजतात. कुकरला आपण 5 शिट्ट्या काढून घेऊयात, म्हणजे कसं जो फणसाचे तुकडे आहेत ते हे कुकरला व्यवस्थित शिजले जातात. A few minutes later. कुकरच्या शिट्टीची वाफ गेल्यानंतर आपण कुकर उघडून पाहूयात. फणस हा इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित छानपैकी शिजला आहे. हे पहा, फणस आपला छानपैकी शिजला आहे. म्हणून लवकरात लवकर शिजण्यासाठी हा फणस आपण कुकरलाच शिजवून घेणार आहोत. तुम्ही हे फणसाचे तुकडे पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता, पण लवकरात लवकर जर फणसाचे तुकडे हे शिजायचे असतील तर आपण कुकरलाच शिजवून घ्यायचे. आता हे फणसाचे तुकडे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. हे सगळं पाणी काढताना निथळून घ्यायचं आहे. हा फणस उकडताना जर अशी हळद टाकली का हे फणसाचे तुकडे असे पिवळे दिसतात आणि भाजी पण अशी छान पिवळ्या रंगाची दिसते, कारण त्याच्यावरती ती, नाहीतर मग ती भाजी आपल्याला अशी पांढरी पांढरी दिसू शकते. या पाण्यामध्ये फणसाच्या चिकाचा अर्क उतरलेला आहे, त्यामुळे हे पाणी आपण वापरणार नाही आहोत. हे पाणी फेकून द्यायचे. आता हे तुकडे आपण असे स्मॅश करून घेणार आहोत. जास्त पण त्याची अशी खीर करायची नाही आहे. असंच हलक्या हाताने हे आपण थोडे फोडून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता फणस मी स्मॅश करून घेतला आहे. आता ही भाजी करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते तुम्ही पहा. इथे मी 4 मोठे कांदे कापून घेतले आहेत. 15 अशा मोठ्या साईजच्या लसूण पाकळ्या घेतल्यात टेचून. 2 मिरची घेतली आहे. 2 वाटी जवळा आहे, याला सुकटही म्हणतात. 2 मोठे टोमॅटो चिरून घेतले आहेत. 4-5 कोकम घेतले आहेत, ते पाण्यात भिजवून टाकले आहेत. आणि ही अर्धी वाटी कोथिंबीर. टोमॅटो, कांदा आणि लसूण हा जरा जास्तीच्या प्रमाणातच घ्या. इथे मी गॅसवर पातेलं गरम करीत ठेवलं आहे. यामध्ये आपण तेल घालून घेऊयात. तेल हे जरा या भाजीला जास्तीच्या प्रमाणातच घ्यायचे आहे. तेल गरम झालं आहे, लगेचच आपण यामध्ये लसूण घालून घेऊयात. लगेचच मिरची घाला आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया. हे सगळं आपण आता एकत्र शिजवून घेऊया. कांदा हा जास्तीचा असल्यामुळे आपण यातनं थोडं मीठ घालायचं, म्हणजे कांदा कसा पटकन शिजतो. अर्धा टक्के कांदा शिजून झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. गॅसची फ्लेम फास्ट ठेवा, म्हणजे हे कसं पटकन शिजून होईल. टोमॅटो कांदा शिजून झाला की गॅसची फ्लेम स्लो करून घ्या. त्यामध्ये आपण इतर मसाले आता घालूयात. फणसाचे तुकडे ज्या वेळेला आपण उकडतो तेव्हा त्याच्यामध्ये अशी हळद टाकली का या भाजीला असा छान पिवळा रंग येतो. पाव चमचा यामध्ये आपण हिंग घालूयात. पाव चमचा हळद घालूयात. हिंग आणि हळद सर्वप्रथम आपण यामध्ये परतून घेऊयात. आता यामध्ये आपण घालूयात तिखट मसाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मसाला घालू शकता. मी इथे मोठे 2 चमचे तिखट मसाला घालत आहे. सर्व मसाले घालून झाले की आपण यामध्ये सुकट टाकणार आहोत. हा जवळा टाकून झाला की याला आपण असं यामध्ये मिक्स करूया. जवळा मिक्स करून झाला की त्यामध्ये जे आपण कोकम भिजत घातले होते ते घालूयात. तुम्ही इथे चिंचेचा वापर सुद्धा करू शकता, किंवा कोकम आगळ असेल तर तुम्ही कोकम आगळ सुद्धा यामध्ये घालू शकता. यामध्ये कोणतेही गरम मसाले नाही घातले तरी चालतात, तरीही भाजी ही
आपण जवळ्यामध्ये करतोय त्यामुळे खूप अशी छान होते. आता आपण यामध्ये स्मॅश केलेला फणस घालूयात. आता आपण सर्व हे एकत्र करून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. हा स्मॅश केलेला फणस आपण एक ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतला की चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. कोथिंबीर घालायची आहे आणि हे पुन्हा असे एकत्र करून घ्यायचे. स्लो फ्लेमवरच आपण यावरती ताट ठेवणार आहोत आणि ताटामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचे म्हणजे भाजी ही पातेल्याला खाली लागणार नाही. A few minutes later. 5 मिनिटांनंतर झाकण काढून पाहूयात. इथे तुम्ही पाहू शकता भाजीला असा छान वास सुटला आहे आणि भाजी चांगली अशी वाफळली आहे. ही भाजी आता आपली तयार झाली आहे. गॅस बंद करूयात. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुगरण अलिबागची या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ही जवळ्यामध्ये केलेली फणसाची भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते.